येतात. पण 11 वर्ष आधी मी त्यांच्याकडे क्लास लावला होता योगाचा आणि त्यांनी मला बरंच काही शिकवलं योगा सगळं. त्यावेळेस मी फक्त सूर्यनमस्कार आणि कपालभाती करून 97 वरनं मी 84 वर आलो होतो परत वजन माझं. मग नंतर कामाच्या व्यापामध्ये मधले 10 वर्ष जे आहे ते योगा माझा डिस्कंटिन्यू झाला पूर्णचे पूर्ण. आणि असं सिच्युएशन आली की मी एक अलर्जी झाली मला आय ड्रॉपची आणि त्याच्यामुळे मी गेलो 5 दिवस कोमामध्ये. आणि कोमामधून बाहेर आल्यानंतर अजून माझी वाणी बऱ्यापैकी जड होती. तर मला दुसरं कोणच नाही आठवलं. मला डायरेक्ट शेटेसर आठवली. मी मिसेसला पण म्हणलो की आपल्याला शेटेसरांकडे जायचं. म्हणजे तशा कंडिशन मध्ये पण मी मिसेसला सांगायचो की 2-3 दिवस कंटिन्युअसली हॉस्पिटलमध्ये आपण सांगायचो. म्हणजे ते रिमाइंड करायचो की जायचंय. मग डिस्चार्ज दिल्यानंतर मी जवळपास 3-4 दिवशी शेटेसरांकडे गेलो. कारण मला आता हे माझा अस्थमा जो आहे तर तो असं तसं थांबायचा नाही. त्याला ते शेटेसरच पाहिजे त्याला. कारण त्यावेळेस जो मला अनुभव आला होता आधी तो खूपच चांगला अनुभव होता. तर यावेळेस म्हणलं परत आपल्याला शिकवलं त्यांनी, आपल्याला येते सगळं, तरी पण आपण त्यांच्या सल्ल्याने पुढे जाऊ याच्याने मी सरांकडे गेलो. तर मग सरांनी मला परत एकदा इकडं काय म्हणतात त्याला हे सगळं मार्गदर्शन केलं आणि मी त्या फॅमिलीशी जोडलो. तर आम्ही आता तसं बरंच खुश आहे आणि खूप काही चेंजेस झाले शरीरामध्ये. असं आहे सगळं. ओके, म्हणजे फील तरी चांगलं करायला लागलाय. हो. आणि कसं आहे माहिती का मॅडम, ते एक इतक्या वर्षापासून ऐकलं होतं की ते सगळं संतुलित आहार. तर कसं लोक काहीतरी नावं ठेवतात. मी त्याच्याबद्दल एवढं काही नव्हतो की निगेटिव्ह वगैरे असं काही 0.01% सुद्धा निगेटिव्ह नव्हतो. कारण मी इग्नोर करायचो लोकांचं कधी, म्हणजे कधीतरी वन्स इन अ ब्लू मून ऐकायचो बोल. ओके. तर म्हटलं आता शेटेसर योग पंडित योग गुरु ते त्यांनी अडॅप्ट केले तर मग काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे मला 0.01% सुद्धा डाऊट नाही. मग जेव्हा इतक्या अशा माणसाचं योग गुरु असलेल्या माणसाचं कन्व्हर्शन झालंय किंवा ते स्वतः 11 वर्षापासून घेत आणि मी स्वतःच हे समजतो एका पद्धतीनं मी स्वतःला काय म्हणतात त्याला भाग्यवान समजत नाही. कारण हे 11 वर्ष आधी जर शेटेसरांनी सांगितलं असतं. कारण मला वाटतं की हे सगळं संतुलित आहार व्हायचे त्या आधी मी सरांना भेटलो. त्यांची जर्नी सुरू व्हायच्या आधी मे बी 2-6 महिने भेटलो असेल. त्यांची जर्नी सुरू झाल्यानंतर मी जर भेटलो असतो तर आज मी वेगळ्या स्टेजला आपलो असतो. म्हणजे शारीरिक असू दे किंवा बाकीच्या सगळ्या याच्यातून असू देत. पण ठीक आहे, जे घडतं आता जे घडलंय ते चांगलंच घडलंय, मला हरकत नाही. 11 वर्षानंतर परत गेलो आणि परत याच्यामध्ये सरांनी मला इंट्रोड्यूस केलं आणि मी आलो. आणि आता आम्ही दोघं पण पहिल्या दिवशीपासून मी विचारच केला नाही की मला गरज आहे, मी जास्त आजारी आहे, असं काही विचारच केलं नाही. आम्ही दोघं गेलो मिसेसला पण सोबत घेऊन गेलो आणि तिथं पण थोडंसं वेट वगैरे आहे. खूप असं एक्स्ट्रीम वेट नाही तिथं, पण परत एकदा आयडियलला यायला काही हरकत नाहीये वेट तिथं, असं मला वाटतं. बघा सर, काय असतं की सगळ्यात पहिलं की आताचा वेळ आपल्यासाठी खूप भारी आहे. कारण का की आता आपण आपल्यावर काम करायला सुरुवात केली. पाठीमागं काय धक्के बसले, काय झालं, कर्म आहे आपलं की त्याच्यामुळे आपल्याला ते सगळं आपण त्यातनं उतराई झाली आणि आपण आलो. एखाद्या व्यक्तीवर आपण ज्या वेळेला श्रद्धा ठेवतो, आम्ही का म्हणतो, कारण लोक ना बॅक एक्सपिरियन्सचा हे काय करत असतात, त्याचीच री ओढत असतात. त्याच्यावर ट्रस्ट ठेवण्यासाठी त्याला आपण एखाद्याचा जो अपयशी आहे त्याच्याकडे शिकायला जाणार का जो यश म्हणजे ज्याला यश मिळालंय त्याच्याकडे शिकायला जाणार. तर ऍक्च्युअली ज्याच्याकडे यश मिळालंय, एखाद्या बिझनेस मध्ये असू दे, एखाद्याने हेल्थ कमवल्या तर त्यांनी कशी कमवल्या आपण त्याचं ऐकायला पाहिजे. पण आम लाईफ मध्ये लोक ना बॅक एक्सपिरियन्सवर एवढं ट्रस्ट ठेवतायत ना, जे खरं म्हणजे आपण वास्तव आहे का नाही याचा पण विचार करत नाही. म्हणजे त्या लोकांना वाटतं, आणि कारण का माहितीये का ते लोक असे का ट्रस्ट ठेवतात किंवा काय करतात, त्यांना आपण ज्या गोष्टी एवढी वर्ष करत आलोय त्याच्यातच आपण करावं असं वाटत असतंय. तसंच राहावं, त्याच वेळेला उठावं, विदाऊट एक्सरसाइज राहावं, बाकीचं खानपानवर तर कोण काय बोलायलाच नको. आपल्याला या सगळ्या गोष्टी ज्या आपण फॉलो करायला लागलोय त्याच फॉलो कराव्याच्या वाटत असतात. ती लाईफस्टाईल चेंज करायला लोक तयार नसतात. ऐकायला तर बिलकुलच आवडत नसतं लोकांना, करायची तर लई लांबची गोष्ट की लोकांना ऐकायला जमत नाही. हातापायानं काम करता करता आपलेच हात आणि आपलेच पाय वापरून आपल्याला जे हालचाल करायचं आहे ते तर लय अवघड गोष्ट आहे. आणि या सगळ्यांमध्ये त्यांना कुठंतरी ऐकू दे, कुठंतरी त्या गोष्टी करू दे. नाहीतर मग लोकांना काय वाटतं माहितीये का, हे हर्बल लाईफ आहे, अरे बाबा तू नको करू, तुला काय करायचंय तेवढं तरी कर, तुला इथं ज्या गोष्टी पाहिजेत त्या तरी घे,
की तिथं कुठेही आपलं कंपल्शन नाही आहे. तू योगाच्या वर्गाला आलायस, तू घेतोस का, तू मॉर्निंग फिल्म स्टेशन ऐकतोयस, तू खातोस का, काही संबंध नाहीये. पण प्रत्येकानं एकाच तराजूत तोललं जातं. आणि असे काही लोक राहतात की ज्यांच्या बॅक माइंडला सगळ्या गोष्टी कचरा भरलाय. मग त्याच्यासाठी आम्ही म्हणतो की या लोकांना फक्त सकस संतुलित आहार म्हणा येऊ देत, त्याच्यासाठी ऐकू देत. कंपल्शन कुणालाच कुठल्याच बाबतीत नाही. हालचाली करताना पण तू असाच कर आणि तसाच कर नाही. एक वाक्य प्रत्येक शिक्षक वापरतो, यथाशक्ती कर. तुला जेवढं जमतं तेवढं कर, पण कर, काहीतरी कर बाबा, कारण केल्याशिवाय काहीच नाही भेटणार आपल्याला. आणि त्याच्यासाठी आपण म्हणतो की नको ही सगळी लोक आपण अट्रॅक्ट करू. जी लोक आधी भाजले त्यांना काय झालंय तरी पण ती लोक ऐकू देत, की ऐकल्यामुळे खूप फरक पडतो. हा एक मेन आहे. आणि नक्की आपण आपल्यावर ना अडचणीच्या वेळेला आपल्याला इथं पण तुम्ही बॅक ऑफ माइंडला जे एक्सपिरियन्स होता ना त्याच्याकडेच गेला. कारण का की 11 वर्षापूर्वी मला फरक पडला होता, भारी वाटलं होतं, एवढा वेट लॉस झाला होता. ऍक्च्युली प्रत्येक व्यक्तीला थोडा वेट लॉस झाला की मग आपल्याला वाटतं आता काय मी करूच शकतो. पण शेडी सरांनी हा ऍड ऑन केलं. मी तुम्हाला सांगते सद्यस्थिती भयावह अजून याच्यापेक्षा बदतर स्थिती येणार म्हणजे येणार. कारण ती काय येणार तर जे तुमच्या पोटात चाललंय ते आमच्यापासून चाललंय. आणि ती तर काहीही केल्या आम्हाला वाटून बदल होईल म्हटला तर होत नाही. ते इजाबेल आहेत ना, यांच्याकडे मी गेले होते मुंबईला. आणि या इजाबेल ताईंच्या तिकडं एकांच्याकडे आम्ही भेटणार होतो. आणि त्यांच्या दारात वरण्याच्या बिया वाळत घातल्या होत्या. त्या देशी होत्या. मला बघितल्या लक्षात आलं की ह्या देशी बिया आहेत. आणि मी त्यांना फक्त तिथंच जवळपास मी ते शेतकरी घरातले लोक होते, म्हटले याच्यातले मी थोड्या 4 बिया घेऊ का. तर मला त्यांनी सांगितलं घ्या की येऊ. मग मला त्यांनी एवढ्याशा मी रुमालात एवढ्याशा बिया तिथनं आणल्या होत्या. आणि ते देशी वाण आहे कारण त्याला खूप वेळानं शिंगा लागणार आहेत, पण त्याची क्वालिटी त्याची टेस्ट खूप भारी असणार आहे. म्हणून मी त्याला 7 जूनला पेरल्यात, 7 जूनला. आणि ते इतक्या क्लास आल्यात पण त्याला औषध मारलं नाही म्हणून अजून एक पण शेंग आली नाही. नोव्हेंबर आहे सर, नोव्हेंबर, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर हे 6 महिने झाले. मी त्याला फक्त पाणी देते, स्वच्छ करते, एवढं सगळं करायला लागले. पण ते इतकं किडायला लागलं, इतके कीड लागायला लागल्या की मला आता शेवटी परवा असं वाटलं की याला एकतरी पंप देऊयाच आता औषधाचा. पर्याय नाही, त्याला मला टिकवायचं आहे म्हणून त्याला एक पंप दिलाय. पण ते अजून पण ते भारी वाढलंय भारी, पण ते अजून पण त्याला शेत येईल का नाही याची गॅरंटी नाहीये. काय करणार शेतकरी, काय करणार सांगा तुम्ही. काय खायला लागलाय, गेले सगळे 6-6, 7-7, 8-8 महिन्याचे देशी वाण सगळे इतिहास जमा व्हायला लागले. मला असं वाटायला लागले त्याचे जेवढे 4 बिया आणले होते तेवढे तरी मला चाले, पुढच्या वेळेला मी अजून केअर करीन आणि अजून त्याच्यात बघीन. पण नाहीये, कारण या वरण्याला 7, 8, 9 महिने लागतात. आणि आपण जो आता वरणा खायला लागलोय, मी लय प्रोटीन खातो म्हणून तो 45 दिवसात तुटला जातोय. किती फरक आहे न्यूट्रिशन व्हॅल्यू मध्ये. आणि का नाही आपल्याला आपल्यामध्ये आता बदल करावाच लागणार आहे. हे लवकर काळाच्या आधी जी लोक निर्णय घेतात ती करतात, ती स्वतः ऍज अ हेल्थ वाईज ब्रँड होत आहेत. म्हणून हा शेडेसर ब्रँड आहे. कारण का फुल हेल्थ तसं आहे की आपण काळाच्या आधी ओळखायला पाहिजे की फ्युचर कुठं चाललंय, हेल्थकडे चाललंय का अनहेल्थकडे चाललंय. हेल्थकडे चाललं असेल तर करा त्यांचा फॉलो, आणि हेल्थकडे चाललं असेल तर जी लोक हेल्थवर काम करायला लागल्यात त्यांना फॉलो करायला पाहिजे. आणि तेच शेडेसरांनी 11 वर्षापूर्वी शेडेसर असू दे आम्ही लोकांनी ओळखलं आणि आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करतच होतो, अजून पण करणार आहे. खूप लोकांना वाटतं का फ्री देतात हे, ह्याच्या पाठीमागे काहीतरी असणार आहे. आमच्या लाईफ मध्ये 11 वर्ष झालं हे सकस संतुलित आहाराला, पण त्याच्या आधी गेली 40 वर्ष. आज वैद्यताई बोलणार आहेत, आज वैद्यताई 40 पण आमच्या पण दोघांच्या आधीच्या आहेत. त्याच्यामुळे ही लोक का फ्री देतात तर आत्म्याला आनंद मिळावा म्हणून. म्हणजे आम्हाला जो आनंद मिळतोय ना तो वरवरचा नाही आहे, तो आत्म्याला आनंद मिळतो आणि तो खूप भारी फील करतो आम्ही म्हणून. म्हणजे याच्या पाठीमागचे उद्देश जर ओळखले ना तर एक आहे की व्यक्तीनं आम्हाला खूप लाईफ छान मिळालंय, आम्हाला खूप आरोग्य चांगलं मिळालंय, ते सगळ्यांपर्यंत पोहोचवणं, ते सगळ्यांपर्यंत जाणं हा शुद्ध भाव आहे शतायुषीचा. आणि त्याच्यावर खूप भारी सगळेजण काम करायला लागलेत. आणि हेच सगळ्यांपर्यंत पोहोचवणं, कुठली पण वेळ असू दे, कुठलं पण वय असू दे, कुठली पण स्थिती असू दे, स्टार्ट परत रिस्टार्ट, तुमचं रिस्टार्ट झालं आणि बाकी नवीन लोक स्टार्ट करू शकतात. कारण करायला तर पाहिजे. सोमवारी नवीन वर्ग चालू होतो, करा स्टार्ट. काय तिथं कोण तुम्हाला म्हणत नाही हेच खा तेच खा, हेच कर तेच कर, काही नाही. बसा इथं, करा इथलं, ऐका या सगळ्या गोष्टी, म्हणा ओंकार, कसले व्हायब्रेशन
व्हायब्रेशन निर्माण होतात, केवढं कूल होतो आपण, केवढं विचारांना भाव तुमच्या त्याला शुद्धी मिळतात, एवढे ओंकाराचे फायदे आहेत, एवढे ओंकाराचे फायदे आहेत की हे सगळे अनुभवायचे असते तर थोडी तरी टेस्ट चाखावी लागते. तुम्हाला काय 15 मिनिटांना होणार आहे का? खूप होणार आहे, पण त्याच्याही पेक्षा ज्यादा आपण करू शकतो. इथं शिकला आणि करायला सुरुवात केला तर त्याच्यामुळे या सगळ्या जिथं आपण करायला लागलो ती वेळ खूप भारी असं समजू आणि आपण करायला सुरुवात. ओके, चलो अंबादास सरांसाठी एकदा जोरदार क्लास.